एकमुखी दत्त मंदिर कापड बाजार माणिक चौक येथे खासदार निलेश लंके यांच्या अध्यक्षतेखाली विशाल वालकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर व नंबरची चष्मा वाटप करण्यात आले। यावेळी शिवगर्जना प्रतिष्ठान ट्रस्ट, शिवसेना नगर शहर, निलेश लंके प्रतिष्ठान, विशाल वालकर फाउंडेशन, थोरात आय केअर व सर्व अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज या ठिकाणी नगर शहर शिवसेना माननीय जिल्हा प्रमुख शशिकांतजी गाडे सर व योगीराज गाडे नगरसेवक आमचे व शिवगर्जना प्रतिष्ठान ट्रस्ट व निलेश लंके प्रतिष्ठान यांच्या वतीने आज आम्ही एकमुखी दत्त मंदिर या ठिकाणी नेत्र तपासणी शिबिर व मोतीबिंदूचं तपासणी शिबिर व त्यांचा अल्पदरात तपासणी करून त्यांचं ऑपरेशन वगैरे करून देणार या संदर्भातलं शिबिर या ठिकाणी घेतलेलं आहे। या शिबिराला सकाळपासूनच खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे। आज गाडे सरांच्या माध्यमातून नगर शहर शिवसेनेच्या माध्यमातून आज नगर शहरामध्ये जवळजवळ हा 15वा कार्यक्रम आहे। या 15व्या कार्यक्रमानिमित्त शहरामध्ये जवळजवळ 15 ते 18 हजार लोकांनी या सेवेचा लाभ घेत आहेत। अजून पण बऱ्याच ठिकाणी प्रोग्राम होणार आहेत, म्हणजे प्रत्येक विभागात प्रत्येक भागात सगळीकडे हा प्रोग्राम होणार आहे। आम्हाला जसं सांगितलेलं माननीय अनिल भाई राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चालतो। आम्हाला त्यांनी सांगितले समाजकारण कोणत्या पद्धतीने करायला पाहिजे, समाजाला जे लागतं, जे गरज आहे, काही लोकांना ज्या अडचणी की त्यांच्याकडनं आज हे चष्म्याचं शिबिर जे घेतलंय, आज कोणाला चष्मा तपासायला जायचं म्हणलं तर 300 रुपये ते लागतात। चष्मा आणि त्याची काच धरून जवळजवळ 1,500 ते 2,000 रुपये खर्च आहे। आज हा खर्च कसा वाचवायचा, गोरगरिबांना या चष्म्याची त्यांना कसा लाभ देता येईल, आपल्याला समाजाला पुढे जाताना लोकांना कोणत्या सुविधा देता येईल। आमचे थोरात डॉक्टर आहेत, थोरात आय केअरवाले यांच्या माध्यमातून आम्ही अल्पदरात त्यांचं मोठे शिबिर पण घेतोय आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये सुद्धा त्यांचा मोठा योगदान आहे। तर या माध्यमातून आम्हाला अनिल भाईंनी सांगितलेलं की लोकांच्या गरजा ओळखा आणि त्या पद्धतीतून तुम्ही लोकांची समाजसेवा करा। राजकारण बाजूला राहिलं, राजकारण करायला फारसा वेळ पडलेला आहे। मुळात तुम्ही समाजकारण केलं तरच राजकारण तुम्हाला ऑटोमॅटिक तुमच्या पात्रात येणार आहे। त्यामुळे समाजासाठी जास्तीत जास्त जेवढं करता येईल तेवढं करा म्हणून त्यांच्या शिकवण्यावर आम्ही आज चालतोय। त्याच्यामुळे आज गाडे सरांनी, योगीराज गाडे यांनी सगळ्यांनी आम्हाला या ठिकाणी हा प्रोग्राम दिला। आम्हाला आज या ठिकाणी संधी मिळाली। आमचे नगरसेविका आहेत मंगलाताई लोखंडे, त्यानंतर नगरसेवक आहेत बाळासाहेब बोराटे, आदित्य बोराटे, त्यानंतर बाबू कावरे, हे सगळेच जण या ठिकाणी आमच्या भागातील नगरसेवक, आमचे लंकेश हरबा असतील, गोयल मॅडम असतील, जे काय आमचे शिवसेनेचे जेवढे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत या ठिकाणी मोठ्या संख्येने उभे आहेत आणि ते लोकांना सेवा देत आहेत। अहमदनगर शहर शिवसेना व खासदार निलेश लंके प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नगर शहरामध्ये मागील 2 महिन्यापासून मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप असं शिबिर या नगर शहरामधील माजी नगरसेवक योगीराज गाडे व त्यांचे सर्व सहकारी वेगवेगळ्या भागामध्ये हे शिबिर घेत आहेत। आत्तापर्यंत जवळपास 15,000 नेत्र रुग्णांनी याचा लाभ घेतलेला आहे। 15,000 लोकांना चष्म्यांचं मोफत वाटप या ठिकाणी नगर शहरामध्ये करण्यात आलेलं आहे। आज नगर शहर वार्ड क्रमांक 12 मध्ये या ठिकाणचे नगरसेवक आपले परेशजी लोखंडे असतील, त्यांच्या मातोश्री या ठिकाणी आहेत। या भागामधील सर्वच शिवसेनेचे कार्यकर्ते विशाल वालकर व त्यांचे सर्व सहकारी, या ठिकाणी लंकेश हरबा या भागातले कार्यकर्ते आहेत। त्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून या ठिकाणी शिबिर आज घेतलेलं आहे। जवळपास 150 रुग्णांची तपासणी या ठिकाणी झालेली आहे। आज नगर शहरातील या बाजारपेठेमध्ये एकमुखी दत्त मंदिरात नगर शहर शिवसेना व निलेश लंके प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आमचे मित्र विशाल वालकर आणि संजय वल्लाकट्टी यांचा वाढदिवस आणि त्यानिमित्तानं हे चष्म्याचं मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले। अतिशय गरजवंतांना जी गरज आहे ती गरज देण्याचा परिपूर्ण कार्यक्रम या प्रतिष्ठाननं आणि नगर शहर शिवसेनेने घेतले। आमचे योगीराज गाडे यांचे सर्व सहकारी असतील, त्यांनी हा कार्यक्रम अतिशय स्तुत्य केलेला आहे। कारण सर्वसामान्य माणसाला दवाखान्यात जाऊन डोळे तपासायचे आणि चष्मा मिळवायचा, याच्यासाठी 1,000-2,000 रुपये खर्च करावा लागतो। परंतु तोच उपक्रम ह्या कार्यकर्त्यांनी लोकांच्या दारामध्ये जाऊन केलेला आहे। म्हणजे रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा, शिवसेनेने हे काम केलेलं आहे। त्यांच्या उपक्रमास मी मनापासून धन्यवाद देतो आणि हा उपक्रम सर्व नगरकरांमध्ये राबवा अशी परमेश्वराला प्रार्थना करतो। प्रभाग क्रमांक 12 या ठिकाणी आज नेत्र तपासणी शिबिर आयोजित केलेले आहे दत्त मंदिरामध्ये। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व या प्रभागातील कार्यकर्ते आणि आमच्या नगरसेविका लोखंडेताई, आज जवळपास नगर शहरामध्ये हा 13वा किंवा 14वा
कार्यक्रम असेल नेत्र शिबिराचा. आणि एक पाहतो की या शिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा मोठ्या प्रमाणात त्याचा प्रतिसाद मिळतो. म्हणजे नेत्र किती महत्त्वाचे आहेत, तपासणी किती महत्त्वाची आहे यावरून त्या ठिकाणी लक्षात येतं. आणि सर्वसामान्य गरीब कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी असेल की आपल्या मुलाबाळाला खर्च नको म्हणून ते थोडं दिसत जरी कमी असेल तरी ते टाळतात. नको 200-400-500 रुपये खर्च आपल्या मुलाबाळाला घ्यायला नको. परंतु या शिबिराच्या माध्यमातून त्या सर्व गरजू लोकांना तपासणी आणि मोफत चष्मा वाटप या ठिकाणी केलेलं आहे. आणि एक चांगला उपक्रम शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला. आम्हाला शिवसेनेची शिकवणच आहे बाळासाहेबांची 80% समाजसेवा आणि 20% राजकारण, आणि त्या माध्यमातून हे सर्व या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. मी आता महानगरपालिकेपासून येत असताना रस्त्यावर एवढे खड्डे आणि एकीकडे बोर्ड पाहतो सर्व प्रत्येक चौकामध्ये विश्वास जुना आणि विकासाच्या काहीतरी अशा बरेच बोर्ड त्या ठिकाणी पाहिजे. अहो महाशय 10 वर्ष झाले तुम्ही आमदार आहात. तुमचे वडील 12 वर्ष विधान परिषदेचे आमदार होते. तुमचे वडील 5 वर्ष नगराध्यक्ष होते. तुम्ही स्वतः 2.5 वर्ष महापौर होते. इतकी सत्ता तुमच्या घरात असताना सुद्धा तुम्हाला साधे रस्ते करता आले नाही आणि मोठ्याने जाहिराती त्या ठिकाणी लावल्यात की विश्वास जुना आणि विकासाच्या गप्पा त्या ठिकाणी. आणि कुठंतरी जनतेला बोलवायचं म्हणून ते बोर्ड लावलेले तर कुठेतरी 4-5 रस्ते खोदले. ते मी पूर्ण होतील का नाही सांग. परंतु विधानसभेची निवडणूक जवळ येत आहे. नगरची जनता अतिशय हुशार आहे. आमच्या अनिल भैयांना 25 वर्ष या शहराने आमदार त्या ठिकाणी केलेलं होतं आणि भैया सांगायची ती वस्तुस्थिती राहील. आणि आता जनतेला सुद्धा इतक्या दिवस मी सांगितलं ना, नगराध्यक्ष महापौर वडील 12 वर्ष हे 10 वर्ष विधानसभेत विधान परिषद असताना यांना विकास करता आला नाही. आता जनता तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. आता तुमच्या काळात या काळात जे कामं झाले त्याची क्वालिटी आणि इथून पुढे जो आमदार होणार आहे त्याच्या काळातल्या कामाची क्वालिटी ही तुम्हाला जनतेला दिसणारच आहे. तुम्ही आता किती बोर्ड लावा, किती जाहिराती करा, जनता तुम्हाला त्या ठिकाणी कंटाळलेली आहे. किती प्रयत्न करा, तुम्ही आता त्या ठिकाणी यशस्वी होणार नाही. जनता सुज्ञ झालेली आहे, जनता सावध झालेली आहे, जनता हुशार झालेली आहे. आता तुमच्या कितीही जाहिरातीचा त्या ठिकाणी परिणाम होणार नाही. करा ना जाहिराती. तुम्ही विकास केला तर जाहिराती केला नाही. आम्ही पाहतो की नाशिकमध्ये जा, तुम्ही जा स्वतः. अतिशय चांगले रस्ते, चांगल्या स्ट्रीट लाईट, चांगल्या सुविधा त्या ठिकाणी. पुण्यामध्ये जा, पिंपरी चिंचवडमध्ये जा, ठाण्यामध्ये जा, जिथं जिथं महानगरपालिका आहे तिथं. आपली महानगरपालिका होऊन इतके दिवस झाले, आमदार महाशय इथं एवढी सत्ता असताना अजून काहीच त्या ठिकाणी विकास नाही. म्हणून हे खेद त्या ठिकाणी वाटतो. थोडं विषयांतर मी यासाठी केलं की ते बोर्ड पाहिले आणि येताना हा रस्ता पाहिला, त्याच्यावरून ही बोलावं लागलं. ही वस्तुस्थिती कोणी त्या ठिकाणी नाकारू शकत नाही. आणि म्हणून हे जे शिबिर आज या ठिकाणी आयोजित केले, आयोजक विद्यार्थी असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि सर्वसामान्याने या नेत्र तपासणीचा त्या ठिकाणी आवश्यक फायदा मानण्यापेक्षा आपली एक गरज म्हणून त्याचा लाभ घेतला पाहिजे. आणि नंबर जर लागला तर त्या ठिकाणी मोफतसुद्धा चष्मे वाटप केलं जाणार आहे. त्याने आपल्याला निश्चित दिसण्यासाठी मदत होईल एवढं त्या निमित्ताने सांगतो. पुन्हा एकदा या प्रभागातील सर्व आमच्या नगरसेवक, सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी मनापासून आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी सन्मान्य आमचे जिल्हा प्रमुख, आमचे मार्गदर्शक शशिकांत गाडे सर व नगर शहर शिवसेनेच्या माध्यमातून या नगर शहरात जवळजवळ 15 ते 16 ठिकाणी त्या चष्मा वाटपाचं शिबिर व मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिर करण्यात आलं आहे. आत्ताच आमचे या ठिकाणी मित्र विशालजी वालकर यांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या की या नगर शहरात चष्म्याचा गोरगरिबांना याचा वापर कसा होतो. शिवसेनेचं कामच आहे की 80% समाजकारण व 20% राजकारण हेच आम्ही विषय घेऊन आम्ही या समाजात काम करतो. माननीय अनिल भैया राठोड यांनी 25 वर्ष गोरगरिबांना जे काम, जे सर्वसामान्य पाहिजे काम ते केलेलं आहे. आज चष्म्याचं शिबिर सगळ्यात पहिल्या अनिल भैया राठोड यांनी मुंबईची टीम आणून या नगर शहरात राबवलेले अनेक असे.
आणि अशी अनेक आरोग्य शिबिर असो हे असो ज्यांनी नगरकरांना म्हणजे सर्वसामान्य लोकांना आज जी सेवा आहे, आरोग्याचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या नगर शहरात आहे. तर असे वेगवेगळ्या शिबिरच्या माध्यमातून शिवसेना त्यांना आधार द्यायचं काम करते. व यावेळी त्या ठिकाणी आमच्या मदतीला सर्वच या ठिकाणी येतात. आमचे शहर प्रमुख दिलीपजी सातपुते साहेब, डॉक्टर आठेड साहेब, आमचे उपजिल्हा प्रमुख गिरीशजी जाधव साहेब, आमचे ओंकार सातपुते असतील, मिरांडे असतील, गोयलताई, इथं या भागातले आमचे बाबू कावरे, या भागातील सर्व नगरसेवक यांचा सर्वांचा पाठिंबा असतो आणि या पद्धतीने आम्ही काम करत असतो. तर इथून पुढे सुद्धा नगर शहराच्या सर्वसामान्याला न्याय देऊ शकते ती शिवसेनाच आणि सर्वांची सेवा करणारी शिवसेनाच. आज इथं शिवसेनेत पक्षातर्फे आणि गाडे कुटुंबियांतर्फे मोफत चष्मा वाटप शिबिर होत आहे. त्यामध्ये नंबर तपासणी पण आणि मोतीबिंदूचं पण तपासणी करणं हे दोन्ही गोष्टी होत आहेत. या गोष्टी अशा आहेत की त्या प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कधी ना कधीतरी लागतातच. जसं वय वाढतं तसं मोतीबिंदू पण होत जातो आणि डोळ्याचे नंबर पण वाढत जातात. तर ह्या शिबिराला मी माझ्यातर्फे व माझ्या कुटुंबातर्फे त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी अशीच चांगली सेवा पुढं पण करत राहावं अशा मी त्यांना अपेक्षा व्यक्त करतो.